अहमदनगरमध्ये कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीचे नेते आज लंकेंच्या आंदोलनस्थळी भेट देणार आहेत, तर लंकेंच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आंदोलन देखील करण्यात येणार आहे। दूध दरवाढ आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी 3 दिवसापूर्वी उपोषण सुरू केले आहे। या उपोषणामध्ये गाड्या, बैल, जनावरं आज सुद्धा जे आहे ते ट्रॅक्टर आणण्याचं आव्हान त्यांनी केलं होतं। त्या आम्हाला प्रतिसाद आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती मेंढ्या असो, जनावरं असो यांचाही समावेश आहे। 3 दिवसापासून मेंढ्या, शेळ्या, गायी जे आहेत त्यांचा चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये ते 2 माफक अपेक्षा आहे की दूध दरवाढ आणि याच्यामध्ये कांद्याचा प्रश्न जो आहे तो अतिशय बिकट होतलेला आहे। त्यामुळं त्यांना भाव मिळावा असं मागणी त्यांची आहे। त्यांनी या मागणीला पाठिंबा देण्यासाठी 3 दिवसापासून तालुक्यामधून मोठ्या प्रमाणावरती लोक येत आहेत। या ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा येणार आहेत, त्यानंतर दुपारी 1 वाजता जयंत पाटील येणार आहेत। त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। आपण इथे स्थानिक नागरिक जे आहेत ते रात्री मुक्कामाला येत होते, ते थांबले। अजूनही निलेश लंके या ठिकाणी झोपलेले आहेत। या मंडपामध्ये प्रथमदर्शन भागामध्ये संविधानाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। संविधान या मंडपाला लावलेलं आहे, त्यामुळं संविधानिकपणाने आपण हे आंदोलन करत आहोत आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे की आंदोलन करण्याचा। त्यामुळे दूध आणि कांदा जे आहे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळं आज दुपारनंतर हे आंदोलन जे आहे ते आक्रमक होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर या ठिकाणी येणार आहे, त्यामुळं दुपारनंतर याच्यावर काय प्रक्रिया तर हे पाहणं ठरणार आहे। कारण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असला तरी आंदोलनकर्ते आक्रमक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीशसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। पण माझी निलेश लंकेंना विनंती राहील की आपण सगळे मिळून मार्ग काढू, कारण उपोषण ते करतायत पण त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेतली पाहिजे त्यांनी, कारण का त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। पूर्ण नगर जिल्ह्यातल्या लाखो लोकांची जबाबदारी आज निलेश लंकेंवर आहे। त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत ते, त्यामुळे त्यांची पूर्ण जबाबदारी ही पक्ष म्हणून आमची आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी तब्येतीचीही काळजी घेतली पाहिजे। आणि महाराष्ट्र सरकार हे किती असंवेदनशील शेतकरी, महिलांच्या बाबतीत आहे हे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही।